हॅलो पेरेंट्स. तर आपल्या या क्लासमध्ये आपण कुठल्या ॲक्टिव्हिटीज घेतो त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते आहे. आपल्या क्लासमध्ये आपण असं ड्रॉइंगचं वर्क, तसेच काही गेम्स, क्राफ्ट्स, फ्लॅश कार्ड्स याच्या माध्यमातून आपण साऊंड्स शिकवत असतो. आपल्या क्लासेसमध्ये गेम्ससुद्धा घेतले जातात. लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ॲड केलेल्या आहेत, ज्यामध्ये कलरिंग, क्राफ्ट ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यासोबतच चार्ट्स आहेत जे रीडिंगसाठी खूप उपयुक्त असतात लहान मुलांसाठी. आणि कॉम्प्युटरवरती आपण सॉन्ग, स्टोरीज यासुद्धा प्ले करून त्यांना एक्सप्लेन करत असतो. त्यासोबतच क्लासमध्ये फ्लॅश कार्ड्स यूज केले जातात. सोबतच छोटी छोटी बुक्स आहेत जी आपण पिक्चर आयडेंटिफिकेशनसाठी मुलांना जे ते स्टडी करायला देत असतो. त्यानंतर फॉनिक्सच्या ग्रेडवाईज बुक्स आहेत आपल्याकडे, ज्या मुलांना क्लासमध्ये वर्कबुक सोडवण्यासाठी दिल्या जातात. बुक्सच्या माध्यमातून आपण इथे स्टडी घेत असतो. त्यासोबतच होमवर्कसुद्धा दिला जातो. होमवर्क हा रीडिंगशी संबंधितच असतो. रायटिंग वर्क पूर्ण आपण क्लासमध्ये करून घेत असतो. तर अशा प्रकारे वर्कशीट आहेत, वर्कबुक्स आहेत, जे आपण क्लासमध्ये मुलांकडनं करून घेत असतो. 1st to 6th ग्रेडपर्यंत या वर्कबुक अवेलेबल असतात. सोबतच आपण 1st to 5th स्टँडर्डचे ग्रामर क्लासेससुद्धा घेत असतो. अशा प्रकारे बुक्समध्ये त्याचं स्टडी करून घेत असतो 1st to 5th. त्यानंतर आपण जे इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिससुद्धा आपल्या क्लासमध्ये घेत असतो, ज्यामध्ये डेली आपण 10 सेंटेन्सेस मुलांना स्टडी करण्यासाठी देत असतो. तर त्यांची मुलांची वर्ड पॉवर वाढण्यासाठी आपण शब्दसंग्रह वाढवण्यासाठी जी बुक्स आहेत त्यांच्या माध्यमातून इथे अभ्यास करून घेत असतो, ज्यामध्ये मुलांची वर्ड पॉवर वाढते आणि स्पीकिंगसाठी त्याचा नक्कीच मुलांना फायदा होत असतो. त्यानंतर स्पेशल मराठी क्लासेस आपण घेतो, ज्याच्यामध्ये आपण बेसिकपासून घेत असतो. मुळाक्षरांची ओळख, ते लिहिण्याची पद्धत, त्यासोबतच काही वर्कबुक्स आहेत ज्या इथे दिल्या जातात, जो अभ्यास आपण क्लासमध्येच कंप्लीट करून घेत असतो. अशा प्रकारे मराठी अंकलेखनसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. अक्षर ओळख आहेत. त्याचसोबत ग्रेडवाईज मुलांना सामान्य ज्ञानसुद्धा शिकवलं जातं. एक टॉपिक घेतला जातो ज्याच्यामध्ये मराठी सामान्य ज्ञान हे मुलांना त्यांच्या ग्रेडवाईज शिकवलं जातं. त्यासोबतच वीकली टेस्ट आपण क्लासमध्ये अवेलेबल करून देतो, ज्याच्यामध्ये आपण वर्कशीट्स आणतो. या वर्कशीट आपण स्वतः बनवतो, ज्याच्यामध्ये टेस्ट इन्क्लूड केल्या जातात आणि ह्या टेस्ट पॅरेंट्सला पाठवल्या जातात, ज्याच्यावर पॅरेंट्सनी सिग्नेचर करून ते दाखवलेले आहेत की याची खात्री करून घेतली जाते. अशा प्रकारे मुलांचा अभ्यास तपासून घेतला जातो. सोबतच हस्ताक्षर सुधारणा वर्ग. तर एक ॲक्टिव्हिटी अशी ॲड केलेली आहे की मुलांचं हस्ताक्षर बालवयातच सुधारण्यासाठी आपण इथे एक छोटीशी एक नोटबुक ॲड केलेली आहे, ज्याच्यामध्ये मुलांना रायटिंगची प्रॅक्टिससाठी एक पेज दिलं जातं. अशा प्रकारे मुलांच्या हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंटसाठी याचा खूपच फायदा होतो. यासोबतच आपला वीकली टेस्टसुद्धा त्याच्या संदर्भात घेतली जाते. तर अशा प्रकारे आपल्या क्लासमध्ये आपण वर्क घेत असतो. आणि आपल्या क्लासमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण नक्की संपर्क करू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.